ही आली आपली सर्वांची आवडती ट्रेन म्हणजे कोकण कन्या एक्सप्रेस. चला मग माझ्यासोबत मुंबई टू सावंतवाडी आणि बघूया आपला हा ट्रेनचा प्रवास. आता रंगरंगोळीचा कार्यक्रम चालू आहे. इथे उपवास शिरा घेतलाय. शिवनी टेस्ट कशी आहे? मस्त लागतंय. ओके मस्त आहे. गरम आहे का? थोडं हां ठीक आहे. म्हणजे एवढे कंटेनर भरून जर घेऊन येतात तर बरोबर आहे. आता शिवानी कॉफी घेतलेली आहे. शिवानी कशी आहे कॉफी? पाणी पाणी. बरोबर. 10 रुपयाला काय मिळणार आहे? आता उतरायची वेळ आली आहे. आता आमचं सावंतवाडी स्टेशन येणार आहे. तर मग मी तयारी चालू आहे. ही आमची हिरोईन. आणि इथे बघा, हे बघा, हे झोपेतून उठल्यात आहे बघा. इथे लगेच इथे आहे. हे आमचे हमाल आहेत. चला उतरूया आता. आणि आलो मी माझ्या गावी म्हणजे सावंतवाडी स्टेशनला. येस मित्रांनो, हे आहे माझं गाव. मी इथून जातो वेंगुर्ला, पण आज आम्ही जाणार आहोत गोव्याला. आता मी उतरलो सावंतवाडी स्टेशनला आणि इथून या साईडला आम्ही बॅग घेऊन उभे आहोत. वाट पाहतो आहे. आम्ही जी कार बुक केली आहे ती येणार आहे आणि तिथून आता आम्ही जाणार गोव्याला. बाय. तुम्ही मागे पाहू शकतात आपलं आहे सावंतवाडी स्टेशन. येस एक्झॅक्टली हे माझं गाव आहे आणि इथे आम्ही उतरलो. आता आम्ही वाट पाहतो आहे कारवाल्याची, जी आम्ही कार बुक केली आहे आणि इथून आम्ही जाणार आहोत गोव्याला. तर गोव्याला जाऊन आम्ही कोणते स्पॉट्स फिरणार ह्या व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल. तर नक्की माझी व्हिडिओ एंड पण बघा. खूपच इंटरेस्टिंग असणार आहे व्हिडिओ. आणि ह्या व्हिडिओच्या एंडला मी अजून एक पॉईंट सांगणार आहे. खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. तो तुम्हाला पार्ट 2मध्ये बघायला मिळेल माझ्या. पण तो पॉईंट काय आहे यासाठी ही व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघायला लागेल. तर चला जाऊया आपण गोव्याला. आणि मी सुदेश आणि ही माझी शिवानी तुझं स्वागत करतो आपल्या ह्या नवीन ब्लॉगमध्ये. आपली कार आलेली आहे. लगेच लोड केलं आहे. आता सगळे बसून घेत आहे आणि इथून ह्या गाडीने आपण जाणार आहोत गोव्याला. आता शिवानी आली आहे बघा हॅट घेण्यासाठी. तर शिवानी कोणती आवडली? नाही मजा नाही. दुसरी बघ, ही सुद्धा चांगली आहे. हां ही रिबिन चांगली वाटते ना. नॉट पण छान बांधला आहे. घाल एकदा. हे बघा आमची हिरोईन बघा. ते हे का साप काढला कडक. नाही खूप छान वाटते. ही फायनल कर शिवानी. आणि मला पण एक बघ आता. शिवानी मी कोणती घेऊ? हे लू का? चल. आपल्या लहान भावाने आपल्याला काही सजेस्ट केली आहे. बघा थंब दिला आहे. तर मलाही असं वाटतं की ही फायनल करावी. कसं वाटतं शिवानी? मस्त मस्त. ओके डन. तुम्ही कमेंट करून सांगा कशी वाटते ही ऐकायला. आणि काकीकडून आम्ही चणे शेंगदाणे घेतले. आणि ह्याला काय बोलतात काकी? स्टार फ्रूट कमरक. हे बघा हे आंबट लवर बघा. ओ त्याच्या तोंडाच्या एक्सप्रेशन मला सांगताय की बाबा आंबट खाऊ नको. माझी मम्मी बघा. मम्मी तू खाल्लंस? आंबट लवर बघा. माझा मामा मला आता घेऊन हर्मल बीचला आलेला आहे. तर ॲक्च्युली हर्मल बीचची खासियत म्हणजे काय, इथे नाईटसाठी खूपच छान आहे. म्हणजे इथे खूप चांगले अरेंजमेंट आहे. खूप सारे असे कॅफेज आहेत. तिथे तुम्ही बघू शकता टेबल्स आहेत बघा. आणि नाईट लाईफ म्हणजे गोव्याची तर खूपच छान आहे. पण जर नॉर्थ गोवा बोललं तर नॉर्थ गोवासाठी हा हर्मल बीच खूपच प्रसिद्ध आहे.
तुम्ही हर्बल बीचला तुम्ही नाईट लाईफ एन्जॉय करायला येऊ शकता. इथे बघा असे कॅफेज आहेत इथे. आता सध्या अजून भरले नाहीत, पण हळूहळू जसे बोलला 12 वाजणार तसे इथे भरायला चालू होणार. तर या नक्की हर्बल बीच व्हिजिट करा. आज आमचा लंचमध्ये बेट बघा, हा खरबा बांगडा आहे, बोंबील आहे, इथे हे प्रॉन्स आहे, ही सुरमई आहे, हे सगळं मिक्स आहे. आणि नंतर इथे बाजूला चिकनसुद्धा आहे आपल्याकडे, सलाड, राईस आणि ही पोळी. हिची गोवन डिश आहे ही. भरपूर तेव्हा गोवामध्ये तुम्हाला अशा टाईपचे पाव मिळणार. पोळी बोलताय लोक, खूप चांगलं, कारण हा मैदा नाही आहे. चला जेवण स्टार्ट करूया. जेवण खूप टेस्टी झालेलं आहे, मस्त तिखट आहे, झणझणीत आहे, मला नाक पण गळायला लागला आहे. आणि शिवानी कसं आहे जेवण? मस्त आहे. आणि हा बघा आजी बघतो, हा बघा आपला स्कूबी वाट बघतोय की कधी आमचं जेवण होईल आणि त्याला जेवायला मिळेल. त्याचा लवकर जेवण घेऊया. आता आपण आलेलो आहोत श्री आजोबा देवस्थानला. हे ॲक्झॅक्टली केरी बीचलाच आहे हे मंदिर. तर जसं आपण बीच व्हिजिट करायला तर आपल्या बाजूला मंदिर आहे. तर आता विचार केला की चला मंदिरात येऊन दर्शन घेऊया. ॲक्च्युली हे देवस्थान म्हणजे कसं इकडचा राखणदार बोलू शकतो आपण. तर इथे आलो, आपण दर्शन घेतलं, तुम्ही दर्शन घ्या. आम्ही ॲक्च्युली चालता आम्हाला एक स्टॉल दिसलं, तर तिथे आता चिकन कॅफ्रिन अशी काहीतरी एक डिश आहे, तर ते मी ट्राय करतो आहे. तर शिवानी फर्स्ट ट्राय कर. शिवानी टेस्ट कर. गरम आहे, पण बघूया कसं आहे, टेस्ट कशी आहे. यम्मी असं बोलते. तर चला मीही टेस्ट करतो आणि तुम्हाला दाखवतो की कसं आहे. खूप यम्मी आहे खरं, तुम्ही पण एकदा ट्राय करू शकता. खूप मस्त डिश आहे. ऑसम. हे आहे श्री म्हाळसानाराई देवीचं मंदिर आणि हे आहे मुख्य द्वार. आणि ह्याच्या आजूबाजूला आहे बघा हे हॉटेल्स. इथे तुम्ही हारफूल घेऊन तुम्ही आतमध्ये जाऊ शकता. म्हाळसानाराई मंदिर हे मारदोळ ह्या गोव्यातील अत्यंत प्रसिद्ध आणि श्रद्धास्थान मानले जाणारे मंदिर आहे. हे मंदिर देवी म्हाळसानाराई यांना समर्पित असून त्या भगवान विष्णूंच्या मोहिनी अवतार मानल्या जातात. हे आहे हनुमान मंदिर. आणि हे भव्य असे दीपस्तंभ. मंदिराचे सुंदर वास्तुकला, शांत वातावरण आणि भक्तिमय ऊर्जा प्रत्येक भाविकाला आध्यात्मिक अनुभव देते. हे आहे श्री मंगेशी देवीचं मंदिर. श्री मंगेशी मंदिर हे गोव्यातील सर्वात प्रसिद्ध आणि प्राचीन मंदिरपैकी एक मानले जाते. हे मंदिर भगवान शिवांचे मंगेश रूपाला समर्पित आहे. गोव्यातील प्रियोल येथे वसलेले हे मंदिर आपले आकर्षक दीपस्तंभ, सुंदर वास्तुकला आणि शांत वातावरणासाठी ओळखले जाते.